नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं कोलाड फ्लायओव्हरच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आत्ता आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आत्ता आपण आहोत गोवा एंड साईडला, म्हणजेच ज्या ठिकाणी हा फ्लायओव्हर संपतो, म्हणजेच कोकण साईडच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आणि आता मुंबईच्या दिशेने चाललो आहे लेफ्ट साईडने. आणि अजून हा रस्ता चालूसुद्धा नाही झाले, पण रस्त्याची क्वालिटी बघा किती खराब आहे इकडे. खूप जास्त खराब आहे हा रस्ता, वर खाली. आणि जो फ्लायओव्हर जो स्टार्ट होतो ना, थोडा पुढून स्टार्ट होतो. पण इकडे सुद्धा हा रस्ता, काय क्वालिटी आहे या रस्त्याची. मध्यंतरी यात काही दिवसासाठी चालू केला होता रस्ता, पण आता इकडे परत काम वगैरे करायचं आहे, त्यामुळे तो बंद करण्यात आलेला आहे. आणि इथून आता फ्लायओव्हर हा इकडे चालू होतो. पण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे काम केलेलं आहे ते. मध्ये इकडे झाडं वगैरे लावलेली आहेत डिवायडरमध्ये. आणि नाहीच, म्हणजे किती पटवलं ना म्हणाला की बोल क्वालिटी चांगली वाटते कुठेतरी थोड्या तरी ठिकाणी, तर नाही. आणि जी लोक बोलत पेंटिंगची कामं चालू आहेत, बघा ही साईडची कामं चालू आहेत, मध्ये ब्रिज अजून अपूर्णच आहे. मी एक कमेंट वाचली की बोलतात हा व्हिडिओ खूप जुना आहे, आता पेंटिंगची कामं चालू आहेत. अरे पेंटिंगची साईडला कामं करून का उपयोग, तुम्हाला रस्ता चालू नसेल तर. हे पेंटिंग हे साईडच्या करतायत, हा बघा समोर रस्ता काय झालेला आहे. हे असे टोपले वगैरे आहेत. त्या साईडचं ब्रिजचं काम तर बाकीचं आहे अजून. आणि हे बघा इथे, आता इकडून आपण पलीकडे गाडीच नेऊ शकत नाही. ओके, मी त्याला विचारलं इथनं गाडी नेऊ का म्हणून, तर तो ओके बोललेला आहे. तर आपण इकडनं गाडी घेऊन जाऊयात. आणि इथे आता सिमेंटची लेअरिंग येणार आहे ह्याच्यावरती. आणि उजव्या साईडचं तुम्ही ब्रिज पाहू शकता की त्याचं बरंचसं काम बाकी आहे. आणि इकडे सुद्धा आता हे इकडे डांबरचे लेअरिंग असते ना, ते येणार आहे, डांबरचं कार्पेट. त्या डांबर कार्पेट इकडे पडणार आहे. आणि इकडे आता बघा हा रस्ता, साईडला पेंटिंग झालं म्हणजे रस्ता नाही ना पूर्ण झाला. आता इकडे रस्ता जोडायचं काम हा एक लेन झालं आहे, तिकडं अजून बाकी आहे तो रस्ता, ब्रिज वगैरे बाकी आहे. तिकडचे बरेचसं बाकी काय काम तिकडे पलीकडचं वगैरे. तर अशा प्रकारचं काम इकडं आहे बाकी. अजून मधलं काम आहे, डिवायडर येणार आहेत, ते मधले टोकले वगैरे उचलून काढावे लागणार आहेत साईडला. म्हणजे हा महिना जाणार आहे काम व्हायला इकडचं. जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत झालं तर नक्कीच 15 दिवस आहेत अजून. आणि जे मुख्य पोल होतं ना, ते काम म्हणजे इकडचं काम अजून बरंचसं बाकी आहे. आता तिकडे पाठीमागं माणसं झोपलेलीच होती अजून, जे कामगार माणसं आहेत ती. काय माहिती, आता मला नक्की माहिती नाही रात्री वगैरे काम करतात का काय, कारण का दिवसा ऊन आहे म्हणून रात्री काम करतात आणि दिवसा झोपत असेल तर मला माहिती नाही बाबा. पण ही अशी अवस्था आहे इकडे. तर आता इकडचं सुद्धा हे एवढं इकडे जोडायचं काम आहे. इकडे सुद्धा हे इकडं सिमेंटने जोडायचं काम बाकी आहे. सो काम आहे बाकी 15-20 दिवस, किंवा अजून जुलैच्या 15 तारखेपर्यंत तरी हा ब्रिज चालू होऊ शकतो. तर एवढं काम ह्या ब्रिजचं बाकी आहे. बाकी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा.